मुक्तीचा बनवा पुरी भेटला. ते आता महत्वाचं नाहीये इथं महत्वाचं वेगळंच काहीतरी. खरं तर आता इथं अर्जुन हवा होता, त्याच्यासोबतही बोलायचं होतं, पण ठीक आहे तुमच्याशी बोलतो, कारण त्यावेळेला तुम्ही सुद्धा तिथं हजर होता. नेमकं कशाबद्दल बोलताय दादा? भैरवाच्या उत्सवाबद्दल. मला सांगा सावित्री मॅडम, अर्जुन जेव्हा उत्सवाच्या वेळी ध्वज घेऊन कड्यावरती गेला तेव्हा कड्यावरती नेमकं काय काय झालं होतं? महाराज मला माफ करा, मी नाही थांबवू शकत. तुम्ही तरी का आलाय, का थांबवताय मला? कारण तुझं इथलं कार्य अजून पूर्ण झालेलं नाही अर्जुन. कसलं कार्य? अजून काय करणं अपेक्षित आहे? अहो संपलंय सगळं. महाराज इंजीच्या घराचा भाग होते. जी माणसं माझी आहे, ज्यांच्या आशीर्वादाने मी हा सगळा उद्योगधंदा चालू केला, सपना, त्यांच्याशी त्या घराण्याशी मला काही एक संबंध नाही आहे. ऐकत जा. जिंकलोय. आई शपथ काय झालं आज बाबा. दुसऱ्यांदा आपल्याला संधी मिळाली होती त्या अर्जुनाची पुंगी वाजवायची आणि आपण जोरात वाजवली. अजून वातावरण जर तापवलं असतं ना तर अख्ख्या लोकांनी त्याला चांगलाच चोपला असता. नाही भाई, जेवढं झालं ना तेवढं ठीक आहे. आपला रस्ता मोकळा झाला रे. आता आहे ना तयारी केली पाहिजे, ताकद लावली पाहिजे. काय मामा, आता कसली तयारी करायची आणि कुठली ताकद लावायची? असं काय करतो बल्लू? विसरलं? इलेक्शन तोंडावर येईल बाबा. आता हटून घरात बसायचे दिवस नाही आता. मामा तुझं कसं माहितीये का, लय टेन्शन घेत राहतो. काय गरज काय? अरे झाला एवढा प्रचार लय झाला. गावातल्या सगळ्या लोकांना आता कळले तो अर्जुन वारस नाही. खरा वारस कोण आहे? आपण. त्यामुळे अजिबात लोड घेऊ नको. असले 50 जरी माझे उभे राहिले ना तरी काय फरक पडत नाही. एवढी मत आहेत आपल्याला. आपण जिंकलोच आहे, फक्त डिक्लेअर व्हायचं बाकी. हा भैयू खरंय. अरे बाबा असं बोलू नको. ते बाळ म्हणजे आपला अर्जुन. पण खरी गंमत इथंच आहे सावित्री मॅडम. भीमाईचं पोटचं बाळ जे बाळासाहेबांनी प्रदीप कर्वी मारून टाकायला सांगितलं, ते बाळ प्रदीपनं त्यांच्याच घरच्या एका मोलकरणीला मारून टाकण्यासाठी दिलं. पण ते मोलकरणी दुसरी तिसरी कोणी नसून तुमची आई शारदा वाघमारे. तुमची आई शारदा वाघमारे. या मुलीला मारून टाका. जा जा, या मुलीला दरीत जा.
आता कळलं तुला? हिला बघितल्यावर ती तुला आपली शिका वाटायची. हात दगडा खाली आले भाऊजी. होत्या नागिनीला कित्येकदा डिवचलाय आपण. आता ती 100% नाही. ओ मामा 1,00,000% दंश करणार आपल्या समद्यांना. बघितलं बघितलं आता तू आता मेंदू गुडघ्यात येते पोटरीम्या डोक्यात येते. बस इथे बोलतो रे तू. झालं तुमचं? चला निघा, चला निघा बघ निघा. दादा तुला कळत कंटाळा आला रे तेच ऐकून ऐकून. चला निघा, चल आओ चल ये, निघ चल. चल काय निघ निघ वर. भाऊजी मी पण काय मामा तुला ऐकवणार मला यांच्यासारखं? त्या दिवशी काय बोललो मी तुला? काय? मी हुशार झालोय. हा जास्त नाही पण थोडा थोडा तुझ्यासारखा विचार करायला लागलोय. म्हणून आवडतोस तू मला. कळतंय मला तू असं का केलं असं. सावित्री काय रे तिरसट? असा का बघतोय माझ्याकडे? एरवी असा चादर ओढून झोपलेला असतोस, आज चक्क टक लावून बघतोय माझ्याकडे. तुला जे मिळवायचं होतं ते तुला मिळालं ना, त्यासाठीच आली होतीस ना तू इथे. आपल्यामध्ये बऱ्याच कारणांमुळे दरी निर्माण झाली होती. आता त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. तू खोपडे कवठेकरांची खरी वारसदार आहेस. तुला आता माझी गरज नाही आहे. दरवाजा माझा बाप उघडणार आहे. उघडतोच आहे. या टायमाला कोण आले मारायला? साहेब बघा हे कोण आलंय. एवढी तगडी माणसं, यांचं इथं काय काम? चल बाई, यांना सावेने तर बोलावलं नसेल ना? तिच्या माग माग फिरायला मॅडम मॅडम करत. मला बंद ठेव ना ग लोकांसमोर. ए कोण तुम्ही? आम्ही मोहसरी पॅकेज कडून आलोय. सामान शिफ्टिंग करायचं होतं. कसलं सामान? हे कवठेकरांचं घर आहे. हा नाही, तुमचा पत्ता चुकला असेल. जा चला निघा. पत्ता तर हाच सांगितलं. अरे हो, पण कोणी बोलावले? बोलावलंय कुणी? मी बोलवलंय. बरोबर पत्त्यावर आणि अगदी वेळेत आलाय तू.